रामकृष्ण हरी. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी बरेचसे लोक व्रत, वैकल्य, उपवास हे सगळं करत असतात. तर आषाढी एकादशीच्या दिवशी कुठल्या गोष्टी जर आपण दान केल्या तर त्या दानाचं आपल्याला खूप पुण्यफळ मिळेल. आपल्या आयुष्यातले दुःख, अडीअडचणी, संकट हे निघून जातील. दान केल्यामुळे आपल्या पूर्वजांचा, पितरांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल. बघा, नेहमीच आपण दान केलं पाहिजे आपल्या यथाशक्तीनुसार. आपण दान केलं तर त्याच्या कित्येक पटीने, जास्त पटीने आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळत असतं. याच्यातसुद्धा आपला स्वार्थ आहे. त्यामुळे कधीही तुम्ही दान कराल तर मनापासून करा, आनंदाने करा. उगाचच काहीतरी द्यायचं म्हणून असं दान करू नका. तर दान हे नेहमी सत्वात्री म्हणजे बघा, ज्याला गरज आहे ना त्यालाच तुम्ही दान करू शकतात. म्हणजे आता एखाद्या आश्रमात तुम्हाला दान करायचं आहे, लहान मुलांचे वगैरे अनाथ आश्रमात, तर त्यावेळेस तिथे विचारा तुम्ही की इथे तुम्हाला कशाची गरज आहे का? अन्नधान्य लागतं का? कपडे लागतं का? कोणत्या काही गोष्टी लागत आहेत का? कोणतं साहित्य लागतं आहे का? की त्या उपयोगी येतील, त्या वाया जाणार नाहीत. तर तुम्ही वृद्धाश्रमात दान करताय, तिथल्या व्यक्तींना कसली गरज आहे, त्या आजी आजोबांना काय लागतं, तुम्ही तिथे विचारून त्यांना त्या गरजूंना तुम्ही दान करा. त्यांना पाहिजे त्या गोष्टीचं दान केलं तर त्याचं आपल्याला पुण्यफळ मिळतं. उगाचच दान करायचं म्हणून कोणाला तरी काहीतरी द्यायचं आणि तो माणूस ती वस्तू नंतर फेकून देतो, त्याला उपयोग होत नाही. आजकाल असं सुद्धा आहे की दान हे खूप छान प्रकारे झालं पाहिजे. तर बघा, आषाढी एकादशी आलेली आहे. आषाढी एकादशी आहे 25 जुलै 2026, वार आहे शनिवार. तर या दिवशी आषाढी एकादशी आहे. तर या दिवशी आपल्याला दान करायचं आहे. प्रत्येकाने दान करायचं आहे. सर्वात श्रेष्ठ अन्नदान आहे. तर बघा, यासोबतच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला दिवेसुद्धा लावायचे आहेत. तर दिवा हा प्रत्येक पूजेची साक्ष असतो. दिवा लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं. त्यामुळे आषाढी एकादशीला आपल्याला दिवा लावायचाच आहे. आणि कुठे लावायचा ते मी सांगते. सगळ्यात पहिलं बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी कोणतं दान करावं, तर अन्नदान आषाढी एकादशीला हे सर्वश्रेष्ठ दानापैकी एक मानलं जातं. गरजू व्यक्तींना, साधू संत, वृद्धाश्रम, अनाथाश्रम इथे तुम्हाला जे जमेल त्यावेळेला तुम्ही तिथे अन्नदान करू शकतात. गहू, तांदूळ, तेल काय असेल ते तुम्ही अन्नदान करू शकता. यानंतर तुम्ही धान्य जसं देचाल, जसं की तुम्ही गहू, तांदूळ देचाल, साखर, गूळ या अशा वस्तू लागणाऱ्या ज्या आहेत ते तुम्ही दान केलं तर खूप मोठी मदत होऊ शकते. त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. यानंतर वस्त्रदान, नवीन किंवा स्वच्छ वापरण्यात येणाऱ्या योग्य जी वस्त्र आहेत, जर तुम्ही गरजूंना दान केलं, वृद्धाश्रमामध्ये गरिबांना, गरजूंना वस्त्रदान केलं, तर पावसाळ्याचे दिवस आहेत. नेहमी तुम्ही जुने कपडेसुद्धा कुणाला तरी देतात. फाटलेले वगैरे कपडे द्यायचे नाही आहेत. व्यवस्थित वापरण्यासाठी योग्य असतील तरच ते कपडे द्यायचे आहेत. आणि कधी पण आपले कपडेसुद्धा आपण जेव्हा दुसऱ्यांना देतो ते स्वच्छ धुवूनच द्यायचे असतात. अंगातले काढलेले कपडे तसेच द्यावेत असं नाही, हे चुकीचं आहे. त्यामुळे नकारात्मकतेचा परिणाम आपल्यावर होत असतो, आपल्या आयुष्यावर होतो. त्यामुळे आपल्याला अडीअडचणी येतात. तर बघा, नेहमी धुतलेले स्वच्छ कपडे द्यावेत. फळं तुम्ही देऊ शकतात. हंगामी फळं, उपवासासाठी जे काही फळं आहे ते तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखादी दिंडी चाललेली आहे त्या दिवशी तुम्हाला दान करायचं आहे. फळाचं पाणी दान करू शकतात. पाणी दान सर्वात श्रेष्ठ दान आहे. पाणी नेहमी दान केलं पाहिजे. त्यानंतर काही धार्मिक ग्रंथाचं दान मंदिरामध्ये किंवा जवळपास तुमचे इथे केंद्र आहे, कुठलंही मंदिर असू द्या, त्या मंदिरामध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ जो आहे तो तुम्ही देऊ शकता. भगवत विष्णू सहस्त्रनामाचं देऊ शकता. तुम्ही हरिपाठाचं जे धार्मिक पुस्तक आहेत ते देऊ शकता. आपलं स्वामी महाराजांचा स्वामीचरित्र याचा तुम्ही ग्रंथ देऊ शकतात. तर बघा, तुम्ही स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ जर केंद्रामध्ये दान केला ना, तर ज्या महिलांकडे नाही आहे त्यांना तो उपयोगी येईल. गाईसाठी चारा द्या, गाईला हिरवा चारा द्या किंवा गूळ, हरभऱ्याची डाळ द्या. तर त्या तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. तुमच्या हाताने खाऊ घालायचे आहे. गाईला नमस्कार करा. गोदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. गाईच्या अंगामध्ये 33 कोटी देवी देवतांचा स्थान आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी काहीतरी दान करायचं आहे. यानंतर आर्थिक मदत, एखादं म्हणजे कार्यालय आहे, अन्नछत्र आहे, गोशाळा आहे, रुग्णसेवा आहे, की काही संस्था आहेत जिथे बघा गरीब लोक वगैरे जातात उपचार घेण्यासाठी, तर त्या ठिकाणी तुम्ही काही आर्थिक मदत तुमच्या यथाशक्तीनुसार करू शकतात. दान करताना या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि दान हे मनापासून करायचं असतं, ना की उगाच आपल्याला देखावा करण्यासाठी करायचं नाही आहे. भरपूर व्यवस्थित विचार करून तुम्ही दान जर केलं तर त्याचं पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. यासोबतच बघा, दान हे नेहमी श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने केलं पाहिजे. दिखाव्यासाठी, प्रसिद्धीसाठी करायचं नाही. तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार दान करा, पण ते दान योग्य आणि बरोबर व्यक्तीलाच करा, गरजू व्यक्तीलाच करा.
आपल्याला दान केलं पाहिजे. कारण आजकाल आहे ना बरेचसे काहीतरी फ्रॉड वगैरे पण होतात, तर त्यामुळे कुठल्या संस्थांना वगैरे देत असाल तर ते पण व्यवस्थित बघून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला दान करायचं. तर हे दान केल्यामुळे आपल्या पुण्यामध्ये भर पडत असते. आपले जे पितृ आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात. त्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. तर आपल्याला आपण मोकळ्या हाताने दान केलं तर आपल्याला त्याचे दुप्पट मिळत असतं. यानंतर बघा पुढची गोष्ट म्हणजेच आषाढी एकादशीला आपल्याला काही ठिकाणी दिवे लावायचे आहेत. दिवा लावल्यामुळे तुम्ही तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा लावा, तर तुम्ही तेलाचा सुद्धा दिवा लावू शकता. तर आता कुठला दिवा कसा लावायचा, तर बघा आषाढी एकादशी शक्यतो दिवसभर देवघरामध्ये तेवत राहील असा एक मोठा तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा, किंवा तुपाचा सुद्धा तुम्ही लावू शकतात, किंवा तुम्ही तेलाचा तुपाचा दोन्ही लावू शकतात. जास्त वेळ तेवत राहील त्यामुळे देवघरामध्ये दिवसभर तेवत राहील असा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे, ज्याच्यामध्ये जास्त तेल राहील. तुम्ही अखंड दिवा घेतला तर तो खूप वेळ चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला तुळशी वृंदावनाजवळ तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तर बघा पूजा कशी करायची, तुळशीजवळ आपल्याला वृंदावन जे आहे तर त्याच्यापुढे आपल्याला छोटीशी रांगोळी काढायची आहे. रांगोळी काढा. मुख्य दरवाजाजवळ तुम्हाला दिवे लावायचे, पण तीसुद्धा लावू शकतात. तुमच्याकडे असेल तसं तुम्ही लावण्याचा प्रयत्न करा. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. 2 ते 3 ठिकाणी जे महत्त्वाचे आहेत त्या म्हणजे घराचा मुख्य दरवाजा, तुळशी, देवघर या ठिकाणी तुम्हाला दिवे लावायचे आहेत. दिवा लावताना तुम्ही शुद्ध गाईचं तूप वापरू शकता. त्यानंतर तिळाचं तेल वापरा, किंवा तुम्ही जे दिव्यासाठी तेल वापरतात ते तुम्ही लावलं, तेल वापरलं तरी पण चालेल. बघा फक्त तो दिवा स्वच्छ असला पाहिजे. ती जागा स्वच्छ करून घ्या आणि तिथे थोडंसं अक्षदा ठेवून त्याच्यावरती तुम्ही हळदी कुंकू टाकून मग दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे. कारण हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, तर त्यामुळे तुम्हाला या दिवशी सांगितलेल्या ठिकाणी दिवा लावायचा. अशा प्रकारे आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी छान असं दान करायचं आणि दिवे लावायचे आहेत. तर या गोष्टीचं फळ तुम्हाला 100% भेटणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.